पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर होणारच म्हणून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबच्या या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कुटीर केसरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कल्याण पश्चिम या ठिकाणी राहणारी आपली ताई, तिचं नाव आहे कृतिका सुनील पटेल. त्या ताईला भेटणार आहोत आणि तिचं सासरी कसं पटेल. आता ज्या घरात जाणार त्या घरात ताईचं नक्की पटेल याची मला खात्री आहे. ताईला शुभेच्छा देऊया आणि ताईचं काही चुकलं तर कृपा करून जरा पटवून घ्या असं सासरच्यांना आवाहन करूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार, मी कृतिका पटेल. मी बायोलॉजी लेक्चरर आहे न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये. नमस्कार, मी रोहित बर्वे लेक्चरर म्हणून काम करतो. मला वाटलंच नव्हतं की रोहित मला कधी म्हणजे प्रपोज करेल. प्रपोज केल्यानंतर जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला असं एकदम आजूबाजूचं वातावरण एकदम फिल्मी झालं होतं माझं. जेव्हा मी रोहित बरोबर असते तेव्हा आय फील कम्प्लीट. म्हणजे असं वाटतं बास आता मला दुसरं काही नको आहे. आम्ही जेव्हा एकत्र असतो ना तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीवरून भरपूर मला ही लेक्चर देतच असते. हे बघ, आयुष्यभर मी असं लेक्चर देतच राहणार आहे तुला. आम्ही लवकरच एका नवीन आयुष्याला सुरुवात करत आहोत. गरज आहे ती तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या प्रेमाची. तेव्हा तुम्हा सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार. 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 थँक्यू. ही लक्ष्मी. थँक्यू सो मच. अरे वा, हो स्वीट. थँक्यू. मग आता काय उखाणा पाठ केलाय का? हो हो. माहेरची हळद सासरचं कुंकू लेवून होणार सुनमी बर्व्यांची, रोहित कृतिकाची जोडी होईल आवडती सर्वांची. अरे वा वा वा. द्या आता ओळख करून. हा माझा होणारा नवरा रोहित बर्वे. ह्या माझ्या सासू सासरे आणि ही माझी नणंद. नमस्कार. हे माझे आई बाबा. नमस्कार. ही माझी छोटी नणंद. बरं बरं. ह्या माझ्या आजी सासू आणि त्या माझ्या काकी सासू, ते आजोबा. नमस्कार. ते काका. नमस्कार. आणि या माझ्या चौघी काकू. चौघी काकू. सख्या भरपूर काकू आहेत. आणि ही माझी बहीण. हॅलो. कझिन. चला, सगळ्यांची ओळख झाली. भरपूर काकू आहेत. आता सासरी गेल्यानंतर या बिलकुल काकू करणार नाहीत कुठल्या कामासाठी. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठे गेलो बालपण? कल्याणमध्येच. कल्याणमध्ये कुठे? म्हणजे एरिया नाही, म्हणजे मग काय सांगणार? पार नाक्यावर. पार नाका. तिथे म्हणजे पूर्ण कम्युनिटी पूर्ण महाराष्ट्रीयन टोटली. तुम्ही पटेल म्हणजे गुजराती. हो ना. मग तुम्हाला महाराष्ट्रीयन कम्युनिटी बद्दल लाईक आली? हा, कारण ते लोक मला खूप म्हणजे लाड वगैरे करायचे, आमचे नेबर्स. बघितलं, मराठी माणसं आणि गोड गोड खायला द्यायचे. हो, म्हणजे महाराष्ट्रातली माणसं प्रेम करतात, हो की नाही? हो. लाड करतात आणि खूप गोड असतात. अरे थँक्यू. सो स्वीट. बरं, मग मला तुम्हाला विचारायचं आहे की बालपण सगळं कल्याणमध्ये. हो. आणि मग आयुष्याचं कल्याण व्हावं असं कल्याणमध्येच वाटलं का? हो. कसं काय? कारण 11वी 12वीला जेव्हा मी रोहित बरोबर क्लासेसमध्ये होती, तो कल्याणमध्येच होता. रोहित म्हणजे कोण? रोहित म्हणजे माझा होणारा नवरा. हो का? मग बोलवा ना त्याला. आहो प्लीज. अरे बापरे. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. हेच गुजरातीत बोलवायचं असतं तर कसं बोलवलं असतं? અહીંયા આવો. અહીંયા આવો. अच्छा अच्छा. काय रोहित, काय बाबा आल्याबरोबर इतकं छान त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रीयन कम्युनिटी जी काही आहे त्याच्याबद्दल त्यांना फार आकर्षण निर्माण झालं, कारण खूप चांगली गोड माणसं असतात. तुमचं काय म्हणणं आहे गुजराती कम्युनिटीबद्दल? गुजराती पण फार गोड असतात. हो. काय अजून लग्न झालं नाहीये त्यामुळे सगळंच त्यांना गोड गोड वाटतंय आता. पण खरंच गोड असतात, हो की नाही? भाषा पण किती गोड आहे गुजराती, मला खूप आवडते.
बरं मग मला सांगा की कसं काय कुठे पार नाक्यावर काय करत होता? तिकडेच क्लास होता आमचा 11वी-12वीच्या सायन्सचा. हां. तर मग तेव्हा आम्ही एकत्र शिकायचो. तेव्हा एक काही फ्रेंडशिपची फिलिंग होती. पण मग 12th स्टँडर्ड झाल्यानंतर वेकेशनमध्ये ही प्रपोज मी. काय सांगता हो? काय हो का 12वीत नाही 12वीत अभ्यास व्यवस्थित होता केला ना. अभ्यास, अभ्यास केला आणि नंतर पण केला. नंतर पण केला आणि मग 12वीच्या नंतर CETची परीक्षा असते, ती झाल्यावर त्या दिवशी आम्ही संध्याकाळी ठाण्याला गेलो होतो. दोघेच? नाही, सगळे ग्रुप गेलो सगळे होतो. Group. 7-8 जण होतो क्लासमधले आणि तलावपाळीला गेलो होतो. अरे वा, फार फिरायला. महत्वाचं ठिकाण आहे. हा मग ते बोटीतून जाताना मी अच्छा बोटीत पण बसलात? बरं आता मला विचारायचंय, बोटीत बसलात तो अख्खा ग्रुप एका बोटीत बसला? नाही, मग दोन ग्रुप झाले त्या ग्रुपचे. तर मी एका पुढच्या बोटीत गेलो आणि त्या बोटीत अजून एक मुलगी होती. अरे हा या नव्हत्या? नाही, ही नव्हती. तुम्ही दुसऱ्या बोटीत? मग ती बाहेर थांबली होती आधी, त्यानंतर आम्ही आल्यावर मग ते गेले, बाकीचा ग्रुप उरला होता. आणि मग ती आल्यावर जाम भडकली, तू कसा काय गेला तिच्या बरोबर? कोण? असंच म्हणजे आम्हाला पण नाही कळलं व्हॉट वॉज द रिझन. पण मी असं डायरेक्ट बोलली की म्हणजे तू कसा काय गेला त्या बोटीत? मग नंतर असं झालं, संध्याकाळी आम्ही घरी आलो. त्यानंतर 3-4 दिवसांनी ही गुजरातला गेली. मग त्याच्यानंतर मी तिला प्रपोज केलं गुजरात. तेव्हा ती गुजरातमध्ये होती आणि मी फोनवर तिला मेसेज केला होता, काय आय लव्ह यू असा. अरे फारच डेअरिंग आहे तुमचं. बरं मेसेज मिळाला तुम्हाला गुजरात? हो. मग तुमचं काय झालं? मी पहिल्यांदा त्याला सांगितलं की आपण नक्की आयुष्यभर एकत्र राहणार ना, तरच मी हो बरोबर, म्हणेन, बरोबर. तरच मी हो म्हणेन. तर तो लगेच हो नक्की राहणार. मग मी लगेच आय लव्ह यू टू. अरे वा. मग तुमच्या ग्रुपला जेव्हा कळलं की तुमचं आता प्रेम झालेलं आहे तेव्हा काय एकंदरीत वातावरण होतं ग्रुपमध्ये? तेव्हा लाईक काय रोहित आणि कृतिका, हे कसं शक्य आहे म्हणजे लाईक दॅट. आणि घरी कळल्यावर? घरी कळल्यावर सगळ्यांनी परवानगी दिली. म्हणजे ते जस्ट त्याने फक्त एकच अट ठेवली की तुम्ही नीट अभ्यास करा, करिअर्स म्हणजे. आणि त्यामुळे आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं की चांगले मार्क्स आता आणायलाच पाहिजे काही पण करून. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं रिलेशनशिपच एक इन्स्पिरेशन होती माझ्यासाठी तरी. किती छान आहे ना की इन्स्पिरेशन रिलेशनशिप असू शकते आणि ती मेंटेन करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी एज्युकेशनल आपली ग्रोथ वाढत जाते. तुमच्या दोघांशी बोलत असताना मी कितीतरी जणांना सांगू इच्छेन की खरंच खूप जण प्रेमात पडतात, प्रेम करावंसं वाटतं. पण प्रेम करत असताना अशा पद्धतीचं जर आपण आपलं करिअर किंवा आपलं भविष्य घडवणार याची जर खात्री आईवडिलांना मिळाली तर मला असं वाटतं की सगळे घरातली मंडळी होकार देतील आणि त्यात काहीच चुकीचं नाही आहे ना. आणि ती तुम्ही बघतात त्यामुळे मला खूप आनंद झाला तुम्हाला बघून. आणि ते सुद्धा एक महाराष्ट्र आणि गुजरात. आणि ते तर बॅरियरच नव्हतं कधी आम्हाला. बरं तुम्हाला गुजराती येतं की नाही? मग नाही, पण कळतं. तुम्ही जरा आता 2 मिनिटं एकमेकांशी गुजरातीतनंच बोलायचं. मी गुजराती नाही बोलावं लागेल. रोहित प्रपोज कर गुजरात. हा चलो गुजरातीतनं प्रपोज कर. क्या बात आहे, करा. काय बोलू? હું તને બહુ પ્રેમ કરું છું. હું पण त्याने प्रेम करू शकतो. वा 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 वा, छान छान छान. मग आता गिफ्ट वगैरे खूप दिलेत तुम्ही एकमेकांना? हो. काहीतरी असतील ना आठवणी गिफ्टच्या? काय काय सांगा ना. मी तिला तिच्या वाढदिवसाला दिलं होतं, ती रिंग दिली होती हां असंच एक सिम्बल म्हणून, आठवण म्हणून. आणि तिने पण तिचं पहिलं गिफ्ट म्हणजे माझ्या वाढदिवसाला दिलं होतं तेच दिलं होतं. रिंग. मग तीच काढून दिली बरं. मग तुम्ही काय? दुसरी रिंग. दुसरी दिली. मला वाटलं की माझ्या वाढदिवसाला झालं आपलं फिक्कम फाड झालं दोघांना. बरं आता मी दोघं एकमेकांना किती ओळखता ते काही प्रश्न विचारणार. मला बघायचे कोणाची जास्त उत्तरं बरोबर येतात. लग्नानंतर ताई कोणती महत्वाची कामगिरी हातात घेणार आहे? हॉटेल चालू करायचं. चूक. काय सांगा. तुझं वजन वाढवायचं. 10 किलो तरी वजन वाढव. 10 किलो. ओके. ताई उदास होते तेव्हा तुम्ही दिलेली कोणती गोष्ट ताईला अधिक उल्हासित करते? काही खाण्याचा पदार्थ तिच्या आवडीचा. चुकलं. सांगू? हो मग हा एक लेटर आहे रोहितने म्हणजे मला दिलेला. बघू. ह्याच्यामध्ये पूर्ण त्याने व्ह्यू दिलाय पूर्ण लाईफचं. अरे वा, हे बघितलं चालेल ना? हां चालेल, पर्सनल नाही. ह्याच्यामध्ये आधी त्याने म्हणजे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असं लिहिलंय. त्याच्यानंतर त्याने 2007 to 2014 एज्युकेशन म्हणजे आमचं शिक्षण झालं. त्याप्रमाणे 2014 आलेला आहे. आणि हे 2014 to 18 मध्ये मग काय काय होणार, लग्न होणार, मग देन विल गेट म्हणजे कम्फर्टेबल विथ इच अदर. मग त्याच्यानंतर विल हॅव
विल बी लिव्हिंग हॅपीली, विल बी हॅव्हिंग अ बेबी, मे बी ट्विन्स, अँड देन त्याच्यानंतर मग फायनली म्हणजे विल बी सेटल्ड इन आवर करिअर्स अँड ऑल, एव्हरीथिंग विल बी सेटल्ड अँड देन विल बी लिव्हिंग हॅपीली एव्हर आफ्टर. हाऊ स्वीट, किती छान. तसेच असं राहा. पूर्ण- आणि हे जे काही तुम्ही बघितलेलं स्वप्न आहे ना, किंवा हे पत्र आहे, किंवा हे ज्या पद्धतीने तुम्ही आठवणी जतन केले आहेत, या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होत ही सदिच्छा, आणि त्या Thank you so नक्की होणार. हां, थँक्यू. वा. ताईचं स्वप्न काय? हॉटेल चालू करणं. चूक काय हो? एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये तुला सपोर्ट करणं. लग्नानंतर तुम्ही तुमची कुठली गोष्ट कमी करावी असं ताईला वाटतं? ती एखादी गोष्ट करते त्यात छोट्या छोट्या चुका काढतो किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलतो सारखं. करेक्ट, हे जरा कमी करा. हां, हिंदी आवडता हिरो ताईचा? आयुष्मान. मी तुम्हाला म्हणतो आयुष्यमान भाऊ. आता तुम्ही मूड नॉर्मल करण्याचा मिस्टरांचा फंडा काय आहे? झोपणं, थोडा वेळ एक नॅप घेणं, थोडा वेळ झोपणं. बरोबर. तुम्ही दिलेली कोणती वस्तू मिस्टर कायम स्वतःजवळ ठेवतात? हे एक लीफ असतं, ते दसऱ्याचं सोन्याचं पान, बरोबर. त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे म्हणजे काय एक लिहिलंय? मेसेज. असंच असं काय? असू दे, असू दे, असू दे. काही मेसेज असतात ते सांगायचे नसतात, कळलं ना? तुमचा कोणता गुण मिस्टरांना आवडतो? खरं बोलणं. तुम्ही काही टाळावं असं मिस्टरांना वाटतं? जोरात बोलणं. चूक सांगा काय? खूप फ्री वेळ असतो त्या ती खूप टीव्ही बघते. म्हणून होम मिनिस्टर मध्ये आलायत. पण मी सिरियल नाही बघत, टीव्ही सिरियल नाही बघत. तुम्ही बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण होत यासाठी झी मराठीकडून हे चांदीचं तुळशी वृंदावन तुम्हा दोघांना. थँक्यू सो मच. आणि एक छोटासा आहे. थँक्यू. थँक्यू. आणि आता नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. नमस्कार. सासूबाई, काय अट काय तुमची? लग्नानंतर तिने मंगळसूत्र घातलं पाहिजे. लग्नानंतर मंगळसूत्र घातलं पाहिजे. घरात येणाऱ्या सुनेने लग्नानंतर मंगळसूत्र घालणं गरजेचं आहे का, असा प्रश्न आहे. आधी इकडच्यांना विचारूया. काय हो? हो, घालायलाच पाहिजे. हं? हो घालायलाच हो पाहिजे. मग आता आमच्या रोहितला ती आवडली म्हणून आम्ही तिला स्वीकारली, बरोबर. हो की नाही? म्हणजे आपण तिच्याही मताचा आदर केला पाहिजे. हो. प्रत्येक गोष्टीत कंपल्शन नको. अरे वा. नवऱ्याने मंगळसूत्र घातलेलं असतो त्या ते मंगळसूत्र हवंच गळ्यात. मी नवऱ्याने पण घालायचं. नाही, नवऱ्याने बांधलेलं असतो का नाही मंगळसूत्र विधियुक्त, बरोबर. त्यामुळे ते मंगळसूत्र तिने घालावं. हमारे में कंपलसरी नहीं है मंगलसूत्र, टिकली और बंगड़ी, कंगन हाँ। दोनों कंपलसरी हैं. फिर भी हम टिकली और लड़के- कंगन म्हणजे आता ऍडिशनल झाली कंगन. बरं, तीन. दोनों कंपलसरी है हम बस। में. फिर भी हम लड़के उनको दे रहे हैं, इसलिए अगर उनकी मर्जी है तो हमारी बेटी ना नहीं बोले. ना नाही बोले. हाँ. एक लग्नाचं प्रतीक म्हणून हे मंगळसूत्र घालणं गरजेचं आहे, घातलंच पाहिजे. बापरे. देवा, आपलं काय म्हणणं आहे? दररोज घालणं एसेन्शियल असतंच असं नाही, म्हणजे पण काही इव्हेंट्स जे सांस्कृतिक इव्हेंट असतात त्याला घालावं. जे थोडे पार्टी टाईप इव्हेंट असतात त्याला नसलं तरी चालेल. ऐकताय? तो लगेच बदलला. बदलला ना? बघताय ना? हो, आत्ता एवढा बदललाय, नंतर किती बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? मी जो ड्रेस घालते त्याच्यावर अवलंबून आहे मी घालणार की नाही मंगळसूत्र. आता समजा मी जीन्स टी शर्ट घालते तर त्याच्यावर ते एवढं सूट नाही होणार, म्हणून मग मी म्हणजे अवॉइड करणार मंगळसूत्र घालणं. आणि जर मी सुरक्षा पण असते मंगळसूत्र म्हणजे. मंगळसूत्र म्हणजे सामाजिक सुरक्षा आहे. पण असते, बर. कारण समाजाचा दृष्टिकोन मंगळसूत्र नाही म्हणजे मग त्या मुलीकडे आपण कसंही बघितलं तरी चालतं, पण मंगळसूत्रामुळे तुम्हाला एक प्रोटेक्शन मिळतं. असं तुमचं म्हणणं. हो. बरं, तुमचं काय म्हणणं आहे आता? मला असं वाटतं ठीक आहे, म्हणजे ते त्या सांगतात तर मग बरोबर आहे, म्हणजे मी ॲक्सेप्ट करते. तर मी बारीकसं असं घालू म्हणजे शकते. तिने असं नाही म्हणत तिने असंच घातलं पाहिजे, पण कुठेतरी मंगळसूत्र हे सिंबल गळ्यात असलं पाहिजे. म्हणजे अख्खी चेन घातली आणि कुठेतरी एक कोपऱ्यात ठेवलं छोटा तरी- काळा म्हणे असं तरी पुरेल आहे. पण ते पाहिजे. असलं पाहिजे फक्त. बरं, कळलं का? ओके. पर्याय खूप आहे, ते या पिढीला सांगायला नको, ते त्यांनी शोधलेलेच आहेत. तेवढ्यात त्यांनी मार्ग काढला, बघितलं ना आमच्या ताईने. असो, 3 अपेक्षा कुठल्या? मी आणि माझे म्हणजे मिस्टर यांनी एकत्र मिळून एखादी फूड आयटम बनवायला पाहिजे वन्स इन अ वीक. आठवड्यात एकदा दोघांनी आठवड्यात. मिळून एक पदार्थ तयार करायला तयार पाहिजे. करायला पाहिजे. बाबा, काय अपेक्षा आहे? काय मान्य आहे का? मान्य आहे, पण आता दर आठवड्याला म्हणजे शक्य होईलच असं नाही, पण मी मोस्टली ट्राय करेन, माझं बेस्ट ट्राय करेन. तुमची इच्छा रोज करायची आहे का? बरं, प्रयत्न होईल असं म्हणणं आहे. दुसरं काय म्हणणं आहे? दुसरी इच्छा अशी आहे की त्यांनी
आईबाबांसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी ॲटलिस्ट आठवड्यातून 3-4 तास तरी काढावे. आठवड्यातून 4 तास नक्की काढेन. आठवड्यातून 4 तास तर काय प्रॉब्लेम नाही. टीव्हीवर जाहीर करताय. तिसरी गोष्ट, तिसरी अपेक्षा अशी आहे की आम्ही 31 डिसेंबर एव्हरी इयर म्हणजे दरवर्षी 31 डिसेंबरला एक फॅमिली फोटो काढावा आणि तो एका अल्बममध्ये जपून ठेवा, कारण मेमरीज म्हणजे आमच्या नक्की काढेन. दरवर्षी एक फोटो, सगळ्यांचा फॅमिलीचा फोटो नक्की होईल. पण त्यासाठी सगळ्यांना एकत्र आणावं लागेल. हो, म्हणजे एक कुठले तरी चांगला दिवस ज्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असेल. 31 डिसेंबर. आधी 30ला फोटो काढून 31ला मित्रांबरोबर नाही जायचं. वाटच लावली आहे तुम्ही. बरं, आता तुमच्या 3 अपेक्षा. आता ती गुजराती आहे आणि महाराष्ट्रीयन कुटुंबात येणार, तर तिला थोडा एखादाच वेळ लागेल महाराष्ट्रीयन सगळ्या संस्कृती शिकायला. पण खाणं जे आपलं दररोज होतं ते व्यवस्थित शिकून घ्यावं. जसं आई करते तसं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा. बोला. हो, नक्कीच. मी आत्तापासून इनफॅक्ट मी जेव्हा पण त्यांच्याकडे जाते, आई कसं करते, किती काय टाकते, मी प्रॉपर क्वांटिटी बघून मी तसंच ॲड करण्याचे म्हणजे तसंच शिकते मी. वा. दुसरी अपेक्षा, आम्ही कुठेही जेव्हा बाहेर जायला निघतो ना तेव्हा साधारणपणे आम्ही वेळ ठरवतो. सपोज 7 वाजता, तर ती 7 वाजता तयार व्हायला चालू करणार. म्हणजे 7:30 पावणे 8 पर्यंत मला थांबायलाच लागतं. म्हणजे थोडं निघण्याच्या वेळेच्या आधी अर्धा तास तयारीला सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे तुमची. नाही, वेळेवर निघता यायला पाहिजे. 7 वाजता निघायचं, 7:05 वगैरे ठीक आहे. काय हो हो काय ट्राय करीन. प्रयत्न होईल, नक्की नाही सांगता येईल. तिसरी अपेक्षा म्हणजे जनरली आमच्या कुटुंबांमध्ये थोडं बोलताना किंवा रिॲक्शन देताना थोडं हळू आवाजात रिॲक्शन देतात आणि तिच्या नेचरमुळे पण ती खूप जोरात रिॲक्ट करते. म्हणजे कसं उदाहरण? मी समजा काय बोलत असेल की मी आता आईशी काय बोलतो आणि तिला आईने विचारलं तुझं मत काय, हा चालेल नक्की. मग तुमचं म्हणणं की आवाजावरती थोडं नियंत्रण बोलताना रिॲक्शन देतात. मी ऍक्च्युली एक लेक्चरर आहे म्हणून मला असं म्हणजे मी पूर्ण वेळ जोरात. मला एक विचारायचं आहे, घरातले काय विद्यार्थी आहेत का? आणि म्हणजे जेव्हा मी जेव्हा माझा बर्थ झालाय तेव्हापासून आम्ही 18 जण एकत्र राहायचो. 2 रूम किचन, 2 BHK. मग बरोबर आहे. 17 जण बोलत असणार, ते 18वा आवाज गेला पाहिजे ना. बरोबर की नाही? आणि आपला आवाज कुठला हे कळलं पाहिजे. चला, दोघांनी 3 अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण करणार आहेत असं म्हणत असताना या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आमच्या ताईला देऊया एव्हर युथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट आहे. अभिनंदन. नमस्कार. सासर माहेर सगळं एक झालेलं आहे आता. छान वाटतंय. असेच राहा. हां, काय मिस करणार हो ताई? माहेराहून सासरी जाणार तेव्हा कुठली गोष्ट मिस करा? माझ्या एवढ्या सगळ्या पाची काकू, त्या सगळ्या मिळून जसं काम करायच्या आणि म्हणजे घरात एक एकदम हॅपी गो लगे म्हणजे एक ॲटमॉस्फिअर एकदम हॅपी असायचं तसं. आणि आवाज हे मी खूप मिस करणार. खूप आठवण येईल ना तुम्हा सगळ्या जणींना हिची? हां, आमच्या ताईची खूप आठवण येईल की नाही? खूप मिस करणार. तुम्ही काय सांगाल त्यांना? इथे आल्यावर कृतिका तर एकदम खुश राहील. फक्त ती जे मिस करेल म्हणजे खूप आवाज असतो आता ते तर नाही होणार कारण घरात लोक कमीच आहेत मुळात. एक सांगू का, पुष्पक चित्रपट बघितला होता, त्याच्यामध्ये त्याला आवाजाची सवय असते, तेव्हा तो रेकॉर्ड करतो आणि घरात टेप लावून ठेवतो. ह्यांच्याकडे 5-6 दिवसाचं रेकॉर्डिंग करा पाहिजे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून सगळ्या काकींचे आवाज. हां, तर पुढे आपलं भाषण. ते काकूंचा म्हणजे खूप आवाज असतो ते तर नाही होणार, पण बाकी कृतिका एकदम सुखात राहील, तिला जे हवं ते मिळेल. त्या काळजी करू नका. हां, जावयाने तुम्हाला सगळ्यांना शब्द दिलेला आहे की मुलीला तुमच्या सुखात ठेवणार. जावयाचंच काय होईल याचं मला टेन्शन आहे. त्या बाबांचं काय म्हणणं आहे? लहानपणापासून एवढे प्रेमात ते एवढं वावरून मोठी केल्यानंतर आता लग्नानंतर तर सासऱ्यात जाणं असेल तर थोडासा दुःख वाटेल. ते सगळ्याच वडिलांना वाटतं. आनंदाचे अश्रू असतात, पण ते खूप असे घर अख्खं रिकामं करतात की काय अशी जाणीव होईल इतके ते. असं म्हटलं जातं की मुलापेक्षा मुलगी बरी, दोन्ही घरात प्रकाशते. हो, मुलगा एकाच घरात देतो. तेव्हा ताई आनंदात राहा.
तुम्ही हसत राहा. तुमचं हसू हळूहळू कमी व्हायला लागलंय. जसं लग्नाची तारीख जवळ येत आहे असं कायम हसत राहायचं. बरं, आता ताईची पाठवणी करत असताना झी मराठीकडून आपण ताईला पैठणी देणार. तो सन्मानाचा क्षण असतो होम मिनिस्टर या कार्यक्रममधला. आणि मला आता बघायचं आहे ती ताई पैठणी स्वतः मिळवणार का मिस्टर मिळवून देणार का इतर कोणाची मदत लागणार. खेळ सोपा आहे. या ठिकाणी हा चेंडू ठेवायचा, एक हात मागे घ्यायचा, चमचा घ्यायचा आणि इथून हा चमच्याने उडवायचा आणि तो जाऊन बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 10 चेंडू आहेत. एक चेंडू जरी बास्केटमध्ये गेला ना तरी पैठणी ताईला मिळणार. जर तो ताईने नाही पटकावली पैठणी तर मिस्टर मिळवून देणार का बघूया. लास्ट आहे. ओ गाडी. चला आता मला बघायचं आहे ते काय करतायत. हां, मिळवून देतात का. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. पटेलांच्या घरातली ताई आता बर्वेंच्या घरात निघालेली आहे. तेव्हा आमच्या ताईला शुभेच्छा देऊया आणि तिच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करत देऊया तिला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टर होणार सुनमी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.